आज खऱ्या अर्थानं कुठल्या राजकीय व्यक्तीचा नाही, कुठल्या कुणाचा कार्यक्रम नाही, पण आज एका आमच्या वारकऱ्याचा खऱ्या अर्थानं मोठा सोहळा होतोय आणि वारकऱ्याचा सोहळा आहे, त्यामुळे वारकऱ्याप्रमाणेच कीर्तन करणं बाबा मला अपेक्षित. एवढंच नाही, माझ्याबरोबर बसलेले हे जवळजवळ अख्ख्या खानापूर तालुक्यातले सगळे सत्तेचे नियोजक आहेत, जाणकार मंडळी. त्यामुळे अगदी त्यांचा जन्म शताब्दी सोहळा आणि त्यांचा जन्म कशा पद्धतीने सार्थकी गेला हेच मी आजच्या कीर्तनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. अभंग निळोबायांचा आणि अभंगात निळोबा या सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करत आहे. तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली. बरोबर ना? आवाज स्पष्ट येतोय ना? या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी बाबा प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकाला जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची जीवन नावाची संधी कळाली आणि मिळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळाली, पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण दयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्यांची माझी झाली. आमचा जन्म सार्थकी लागला, आमच्या जन्माचं खरं फळ मिळालं. पण महाराज आम्हालाही वाटतं आमचा जन्म सफल असावा, आमचाही जन्म सार्थकी लागावा. मग महाराज आमचा जन्म सार्थकी लागण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे? निळोबाई म्हणतात एक काम करा, त्या मुखानं भगवंताचं नामस्मरण करा आणि कानानं भगवंताची कीर्ती ऐका, नाम वाचे श्रवण कीर्ती. बरं महाराज असं केलं तर फायदा काय? महाराज फायदा सांगताय पाऊली चित्ती समान. आता पाऊले या शब्दाचा अर्थ डायरेक्ट पायाकडे नाही जायचा. पाऊले या शब्दाचा अर्थ भगवंताचं होणारं समान ज्ञान. आणि बाबा ज्या दिवशी भगवंताचं ज्ञान हृदयामध्ये होतं का त्यावेळी साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची संधी येर झाला सफल व्यापार. काळ सार्थक केला त्यांनी, पण कोणी धरीला म्हणजे ज्यांनी ज्यांनी कंठामध्ये भगवंताचं नाम धारण केलं महाराज म्हणतात त्यांचा काळ सार्थक झाला. मग महाराज हे भगवंताचं भजन कीर्तन नामस्मरण करायचं ते कसं करायचं? महाराज म्हणतात हा महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनाचा समारंभ निर्बंध सर्वदा. दंबे करू भक्ती सोंग लावू जगाला चालत नाही. बाबा एखाद्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे आणि त्याची जिरवाईची म्हणून ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं आणि ज्ञानाच्या ज्ञानोबराच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी पाठ करणं वेगळं. एखाद्याचा गाथा पाठ आहे आणि त्याचा हिस्साला येऊन गाथा पाठ करणं वेगळं आणि तुकोबराच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गाथा पाठ करणं वेगळं. जरा पुढे जाऊन बोलू का? येईल तैसा बोल रामकुश. जसं मनाला येईल तसं देवाचं नामस्मरण करा, काही सुद्धा अडचण नाही. कीर्तनाचा समारंभ निर्धंब सर्वदा. काळ सार्थक केला त्यांनी धरीला म्हणी विठ्ठल. आणि शेवटी निरोबर म्हणतात या तीनही चरणाप्रमाणे जर तुम्ही जीवन जगत असाल तर तुम्ही आहातही भगवत स्वरूप आणि पोहोचालही भगवत स्वरूपाला. निरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी. काळ सार्थक केला त्यांनी धरीला म्हणी विठ्ठल. अशा काहीशा आशयाचा चार चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेपर्यंत घेऊन जाणारा अभंग विहारा. एकाही मिनिटाचा विषय तर मला उचित ठरणार नाही, कारण माझ्या हातात फक्त 5 तास आता शिल्लक राहिल्या विचाराला. एकाही मिनिटाचा विलंब न करता मी डायरेक्ट माझ्या अभंगाला हात घालतोय, अभंगाच्या भूमिकेला हात घालतोय. ऐका, बसलेले अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली, अजून इको कमी करताना तर करा, जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर त्याचा यथासंग वापर होत असेल तर त्या गोष्टीची सार्थकता आहे, नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्याबरोबर बसले तुम्ही सगळेजण साहजिकच शेतकरी कुटुंबातील असाल, बरोबर ना? नसाला आता शेती करत तरी आपली वडिलोपार्जित शेती आपल्याकडे असणार आहे, बरोबर आहे ना? मी गोड बोलेल, तुम्ही गोड उत्तर द्या. आपण शेतामध्ये बियाणं आणतो, बियाणं कशाला कशाला बाबा पेरायला. बरं बियाणं आणलं आणि पेरलं,
पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही, उगवलं तर उगवलं तर त्याची सार्थकता नाही तर निरर्थकता. बरं नाही उगवलं तर आपण बोलता बोलता म्हणतो हे मातीत गेलं का म्हणतो ना बाबा. अजून एक शब्द हे वाया गेलं का. आणि अजून बी शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणतं एक शब्द मोग होऊन गेलं का. निखिल महाराज आपण बोलता बोलता असं बी बोलतो एखाद्याचं बोलणं बी हा प्रथमेश ना कसं असतंय मोघम असतंय. मोघ म्हणजे कसं बिनबुडाचं बोलणं, म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही बाबा त्याला काय म्हणते मोघम. आणि गावात एक तरी असं असतं ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष लोक म्हणतात जाऊ द्या का कुठे लागला 5 मिनिटानंतर काय बोंबाले त्याच्या लक्षात राहत नाही त्याच्यासाठी कुठे नाही लागते त्याला काय म्हणते मोघम. बाबा मी नाही सांगत गीतेने शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानो. आणि ज्ञानोबाने सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओळीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतायत बघा. या लागी जन्म लेते मोघ जैसे वार्षिवेन मेघ का मृग जलाचे तरंग दुरोणीच पहा. बसलेले जसं पावसाविना येणारे ढग निरर्थक आहे, पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजळ जसं व्यर्थ आहे ना, तसं जी व्यक्ती पंढरपूरच्या मालकाचं भजन करत नाही का त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तसं जन्म निरर्थक आहे, त्याचा जन्म काय निरर्थक. कारण आई मिळाला कशासाठी देवी दिला देह तो या झाला फाटा बाधिकेचा किंवा औट हात का मानव देह भगवान रे तुझको दिया खाया पिया सुख से सोया ना हात जमाना खोया किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू जोडशी नारायण नाशी जीव पण बरोबर. आई कशासाठी मिळाला देह, देवी दिला देह खायला बरोबर आहे ना. नाही प्रथमेश महाराज त्या 8 पाळीच्या पलीकडे माझं कीर्ती आहे. हा ती दैवडी ना तिच्या पलीकडे कीर्तन होतं लई ना 4-5 दिवसाची गोष्टी दिंडी चालली त्यावेळेस कीर्तनात मी ते आज काय बसली आज मध्ये देह कशाला दिला आज मध्ये खायला दिलाय खायला म्हणलं आज खा पण खाता खाता भजन बी कर बाई. बरोबर आहे देवी दिला देह भजन पण आई किती सुंदर दिला हात हाताच्या ठिकाणी नाक नाकाच्या ठिकाणी पाय पायाच्या ठिकाणी अगदी अप टू डेट. बरोबर आहे का झोपलेली आजी हो झोपलेली आजी कशाला दिला देह देवी दिला देह भजनाप्रमाणे. किती कोणता पण तरी तुम्ही किती सजवता याला. कोण फॅरी लवली लावतंय कोण सुनो लावतंय कोण पॉन्ड्स लावतंय. बरोबर आहे ना. ती मध्ये एक जाहिरात आली फॅरी लवलीची बघितली का. बघितली कशाची मला किलो लागते आम्हाला महिना बघितली कशाची म्हणजे तुम्ही लावता येत नवल नाही गड्याची बी फॅरी लवली आली मेच फॅरी लवली. आणि त्या फॅरी लवलीच्या जरा मी खेळमात्र असं सांगितलंय फॅरी लवली लावल्या माणूस गोरा पडतोय शिष्टमध्ये. बरं खरं सांगा फॅरी लवली लावून जर माणूस गोरा होत असता फॅरी लवली लावून जर माणूस गोरा होत असता तर आई मी रोज एवढे पैसे कमवतो फक्त कीर्तनात 11 सांगू शकत नाही. हलक्या हाताने मला 2 कीर्तन असतात गावलं तर तिसरं बी सुरीत नाही. 11 सांगितलं सगळीच भेटा बांधते म्हणून सांगत नाही. सगळ्याला जमत असते काय इतका पैसा नव्हता फक्त तुम्हाला अंदाज देऊ का अंदाज ह्या दोघांना माहिती. प्रथमेश महाराज एका वर्षात बाळूमाचं 1.5 कोटी रुपयाचं मंदिर माझ्या घरी उभा केलंय मी. मग किती कमवत असेल तुम्ही फक्त 5 रुपयाची पुरी टिकू लाविता आठवड्यावर. मी रोज फॅरेडोलीच्या अख्ख्या पालता उलटा झोपून आंघोळ शकतो. मग खरं सांगा मी असा काळा राहिलो असतो. या अजून त्या म्हणतात असते फॅरेडोलीमध्ये अमेरिकन बाईचा शिंगूड असतो. रे निमेने आता खरे चेहरे आपल्याला दिसल्याशिवाय नाही. विनोदाचा भाग समजे अजून एक बाबा तिच्या राहते पार्लेची बिस्किट खाल्या म्हातारी उड्या मारताना जाऊन. बरं खरं सांगा बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असती तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसती जात नाही खा बिस्किट मारून त्याच्या पुढे मी करते थम्सअपची ती शाहरुख खान येतो बाटली जाता करतो 2 घोट पिऊन हवेत उडतो सांगतो डर की आगे जीत आहे. बरं खरं सांगा थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता आपण गाड्या कशाला घेतली असते. मी डायरेक्ट घरी 2 घोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या थम्सअपच्या दुसऱ्या बाटल्याकडे जाऊन 2 बाटल्या टाकल्या असत्या डायरेक्ट कुठे हल्ला असतो जय हनुमान अडचण काय आणि बाबा एक घ्यायला तर लई पुढची ती फक्त 15 दिवस येते. उठा सकाळ झाली मोठी स्नानाची वेळ झाली. पिंच्या आमच्याकडे अलार्म टाकवते अलार्म टाका कोण जाहिरात 15 दिवस झाली की कंपनी कुठे पेटे ती आणि मोठी साधनं कुठे जवळ तुम्ही लागत नाही. विनोदाचा भाग सोडल्या वस्तुस्थिती एवढा अनमोल किमतीचा आई जन्म मिळाला कशाला देवी दिला भजना गोमटा. आणि जर भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची काय निरर्थकता. मी पहिल्यांदा जाईल नामदेवरायाकडे. नामदेवराया जन्म नावाची जीवन नावाची संधी आम्हालाही मिळाली. आम्हालाही वाटतं एक दिवस आमच्याही मुखातून यावं जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची किंवा काळ सार्थक केला आम्ही.
पण महाराज या प्रमाणावरती येण्यासाठी हा अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्ही नेमकं आयुष्यभर काय करायला पाहिजे? नामदेव राया काय गोड बोलताय बघा था पुढे जागी भारे बरोबर आहे का? प्रमाणे उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी आता जन्माच्या किंवा जगजोगे जगजोगे जाग जाग किंवा आता जागा रे बाहेर जागा चोर निजल्या नारळी बाबा बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं आणि नाही भजन केलं कशी फसगत नाही म्हणतात. ऐकायचं लक्ष देऊन ऐका. आई एकदा काय झालं एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणजे त्याला छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधणार प्राणी मारणार. तेवढ्यात राजाला चुकून पाय एका विषारी सापाव पाहिला. आता सापाव पाय पाहिला साप बुद्धिले गेलो तुमच्याकडे गोंद जात बरं वाटते अजून गोंद जाते कसं आहे चुकून पडू द्या जाणून बसून पडू द्या. सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप राजाला चावलं तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड लाकडाची मुली घेऊन येणार. त्यांना बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे आणि नजर चुकीने राजाचा पाय विषारी सापाव पाहिला. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप आणि जर राजाला साप चावतो तर राजा एका मिनिटात आणि जर राजा एका मिनिटात मरतो तर प्रजेचं काय? कोणाच्या मनात शंका आहे? लाकूड. त्याने विचार केला, लाकडाची मुली फेकून दिली, परत परत गेला. राजाला खाली ढकललं, राजा खाली पडला. राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहेस का रे तू? जरा मूर्ख आहेस. अक्कल नावाची गोष्ट देवा तुला कमी दिली का? तुला माहित नाही का मी कोण आहे? अहो राजासाठी तुम्हाला कोण ओळखत नाही? प्रांताचे मालक आहे राजे, तुम्हाला कोण ओळखत नाही. फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. पण का ढकलून गेले पलीकडे बघताय का? सहसह करत जाणार सापडले. बापरे पाय पडला का? हो. म्हणजे चावला असता. हो. म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो. हो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की आता जो मी जिवंत आहे तो फक्त तुझ्यामुळेच आहे, तेच पटवून देतोय. आता जो श्वास घेता ही माझी कृपा. हे काय करतोस? काय रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळी लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावावरती विकतो आणि माझा घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज आहे? प्रांताचा मालक आहे, राजा आहे. चल राजधानीत गेलं प्रधानमंत्री जवळ बोलवलं. इकडे येऊ. काय हो राजे साहेब आपल्या राज्यात चन्नाची बाब किती आहे? म्हणलं मोजून 2,500 एकर आहे. लगेच कोरा 1,000 एकर आहे. म्हणजे एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडे घेऊन ये. त्यावेळेस काय बाबा त्याला की तहसीलदार ग्रामसेवक काय राजा बोलेल तर नाही. राजाने सही केली, कागद लाकूड कोणाच्या हातात देणार. तेवढ्यात जरा ऐका, एका एकरात कसबी किती बी चंदन येऊ द्या बाबा. एका एकरात कसबी आणि किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होतं. किती लावताय काय? नाही लावायच्या भांडणी पडून. नाही त्याचा आव्हान 13वा तुमच्या जवळच्या जेलमध्ये करावं लागेल. त्याला परवानगी लागेल. ती बघितलं असेल ना झुकेगा नाही. हा त्या चित्रपटात त्याची किंमत सांगितली. या काय किती कोटी
3 कोटी. 5 एकराचे पैसे झाले किती कोटी? बरं 15 कोटी लाख रुपयाला मिळालं. लाख रुपयाचा वाटलं काय? 15 कोटी लाख रुपयाला मिळालं. लाख रुपयाला जावं लागलं. काय केलं बाबा? 2 वर्ष निघून गेली. 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारायला गेला. त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण याला कोटाला 5 एकराची बाग दिली. आता यानं विकली असेल. गाडी, घर, नोकर, चाकर सगळं 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 याच्याकडे असेल. आणि जिथं नेऊन दिली का तिथं राजा नव्हतो बघायला असं 5 एकरावर फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं डोळं फिरलं. कारण जिकडे बघितलं तिकडे कोळसा राखलं दिसायचं. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. याला चंदन दिलं काय, साथ दिलं काय, हो काय करेल? कोळसा का झाला बघायला राजा तुम्ही खाली उतरला तेवढे तुला कुठे आला राजाच्या चरणावर झाला. राजा साहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं? काय 2 वर्षापूर्वी त्या जंगलात लाख रुपये जावं लागायचं. आता घराच्या 5 एकराची बाग दिली. आता सकाळ सकाळ कुराड घेतोय, त्यातले 2-4 तुडीतोय, घरी घेतोय, कोळसा करतोय. आता म्हणतो त्याला गावातच गिरायक लागतं. मला म्हणजे 5 एकराचा कोळसा केला काय? मला मोजून बघा, मापात पाप नाही, नंबर जास्त नाही, नंबर मोजून 5 एकराचा कोळसा केला. तो मला एखादी दपली बिपली आहे का? मावशी दपली कळते का? गॅसच दपली कळते का? कशाची कळते? कमलं म्हणतात. तो मला दपली नाही पण कुराडीचा दांडा आहे. आम्ही का राजा मला राजाला दांडा हातात घेतला, दांड्यातून कुराड निकाली बाह्या मागे साधल्या. काय केलं असं? सत्कार केला असं, निबार हाणला असं, बरोबर आहे ना? पण राजा विचारी नव्हता. राजा विचार म्हणत होता. राजाने विचार केला होता हाणून मारून कोळशाचं चंदन होणार नाही. मग याला काय करावं लागेल? समजावून सांगावं लागेल चूक करावी. आणि प्रथमेश महाराज ही आपल्या संतांची भूमिका आहे. सहज बोलणे हे तो उपदेश करून आहे असं शिकवलं. राजाने त्याच्या हातात लाखो रुपये दिले. त्याला सांगितलं जा पलीकडे चंदनाचा व्यापार केला. विचार लाकडाची किंमत काय? राजाला पाठवलंय. हातभर लाकड आहे, काय किंमत होईल? वास घेतला, मध्ये अगदी चंदन आहे. आणि अजून जर भरपूर असतील तर कोट्यावधी रुपये तुम्हाला. भरपूर नाही, 5 एकर होती. पण पठेणी कोळसा काय मला दांड्याचा 10,000 देतो मला. पुढचं राजेसाहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न लाख रुपयानं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. माझं कीर्तन तुमच्या सगळ्याचं जीवन सफल होईल. खूप ताकदीचं उदाहरण आहे. लाख रुपयानं राजाने सांगायला मी लक्ष देऊ. राजाने विचारलं तुला किती एकर जमीन दिली? 5 एकर. तू काय केलं? कोळसा. कितीचा विकला? 5,000. ते दांड्याचं म्हणतंय किती? 10,000. तुला काय कळलं बरं? तो हात जोडून उभा आहे. राजे साहेब कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे? आता वेळ निघून गेली ना. आता कोळसा ना म्हणजे कोणाच चाललंय? राजाचं लाकूड करायचं. बरोबर आहे. माझ्या बोलायला सांगते राजा लाकूड करायचं कीर्तना सांगायचं तर माझा कोरोनाच रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह होईल. अहो बसलेले मी तेच सांगतोय. राजाचं लाकूड करायचं फक्त उदाहरण आहे. नाहीतर हे आपल्याला मिळाले का जमीन? आवता हाताला ही पण एक प्रकारचा चंदन आहे. आणि एवढी गोळी मारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी सांगत तुम्हाशी भजारे विकला नाही तरी गेला जन्मया. आता कीर्तन विसरा फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा. बसलेले मिळाले चंदन. बरोबर आहे ना? मिळाले चंदन याचा फक्त कोळसा होऊ देऊ नका.
आता काय काय म्हणतील व्हायचा राहिलाय आमच्या निम्याच्या कमऱ्यात परमसन वाटत गेले तरी आम्हाला देव नाही आठवला बरोबर पण जाऊ द्या ना 1 तास उरला 7 दिवसात परीक्षित राजासारख्याचा उद्धार आहे आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढे जाऊ द्या मागे झाली पाहू नका पुढे जमीन आहे तुका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा आणि अजून बी करत असत तर विसरले तर या थोडं झाले हानी पचतीनं खाणे 84 किंवा मग येथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने तरी बाबा लोकांना भजन नाही केलं लागून या पाया वेगळी तो तुम्हाला करे त्याला बोला मुखे तरी भजन नाही केलं किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुरेशी गळीचे तरी भजन नाही केलं काय माय गेली होती मुतापाशी हरी नाही मुखाशी आरे मोडा तरी भजन नाही केलं ना बाबा नामाने ना मुख सर्पाचे ते बिळ जीवानवे काळ सरपाई बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं जरा परत खरबू लोक आता राग येऊ देऊ नका फक्त मला तसलं कीर्तनात गोड बोलता येत नाही या 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 सांगू का नाही ना लागायचं तुम्हाला मला सांगू का तुकोबाईच्या अभंगाची सुरुवात अशी नामनवदे ज्याची वाचा सांगताय नामनवदे ज्याची वाचा सांगू का मी बाबा होते तेव्हा बरं होतं बाबा काय पाठ आलंय होता बाबांचा काही सांगा बाबा लगेच मागं तयार असायचे बरोबर आहे ना आणि त्यामुळे आज एवढ्या दोरीत चाललंय माझं नाही एवढ्या दोरीत कोण करीत नाही आता लोकांना वेगळं लागतंय परत आहे का मी फक्त लागली नामनवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा अर्थ कळतोय का सांगतो फक्त राग येऊ नका आई तुम्ही सगळे तुमच्याच लेकरू म्हणून ऐका तुमचं फक्त राग येऊ द्यायचं तुकोबाई म्हणतात जी व्यक्ती पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन करत नाही का ती व्यक्ती एका बापाच्या पोटची नाही मी आधी सांगितलं मी परत बोलत असतो जुन्या काळात कीर्तन प्रथमेश महाराज कमी व्हायची पण लोक ही वाचायची आताच्या काळात कीर्तनाला होत आला पण कीर्तनकार गोड बोलायला लागलाय ती मला कोणाची टीका करायची जमत नाही आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही जास्त त्याचा भावचिन्ह बघून घ्या मला सांगायचा मुद्दा एवढा आहे तरी लोकांनी भजन नाही केलं मग ऐकायचं का नाथ बाबा काय म्हणतात नरदे हर बाबा बरोबर आहे ना काकड्यातच हे आणि माझं बऱ्यापैकी काकड्यावर चालतं काकड्यात वासुदेव नावाचं काय त्यात नाथ बाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाणार हो आजी इकडे बघा इकडे परत बोला सगळं एक मिनिट सगळं इकडे बघा इकडे ती जुन्या काळात वासुदेव यायचे का वासुदेव यायचे ना ती टोपी असायची तिला भारी मोराची पिसारी असायची सजवलेली असायची आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायची हा म्हणते ती पहाटे 12 वाजता त्यांची काय चूक आहे आता पहाटेच 12 वाजता होती 10 वाजेपर्यंत त्या होती ती पहाटे 4 वाजता यायची पण वासुदेव गाणं लय भारी आहे दान पावलं दादा दान पावलं वासुदेव सकाळच्या पाळी दान पावलं दादा दान पावलं ते पिंगळेच का पिंगळ या कातात कधी असायच्या कातात चिमक्याचा चिम आता येतो वासुदेव आता पिंगळ आता येतो पटरावाला पोंग पोंग सध्या पटरावच माणसाला जात ते जुन्या काळात वासुदेव जुन्या काळात वासुदेव लय गोड गाणं म्हणायचं आवडेल तुम्हाला ऐका अरे वासुदेवाची ऐकावानी अरे जगात माझी राम राम करी राम करी राम करी राम
पैसा शिकवायचं ज्यांना बाबा वासुदेव आल्यावर सांगायचं पैसा कसं कमवायचा आहे. आता माणसं लई हुशार झाली, एकमेकाला लई भारी बोलतात माणसं. माणसाला आयुष्यात पैसा नाही कमवला तरी झाली, पण माणसं जोडली बाबा, माणसं जोडलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. पण दुर्दैव आहे, पैसा नसेल तर माणसाचा सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र मी म्हणतो कशाला लागायचं. आपल्या वाक्य वाजून आपला विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे, अख्ख्या गावात बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लेट जिकरी म्हणता का बाबा, ते तुम्हाला बघितलं दुसऱ्या नाही तिसऱ्या कधी तुम्ही निघून जाईल. नको 1000-500 सकाळ सकाळ टाकायचे प्रमाण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई भी पटवून देतो. आपल्या सगळ्याच्या जीवनात येऊन आलाय. आपल्याकडे पैसा नसू द्या, जवळचा पाहुणा सुद्धा म्हणतो ती लय लांब पाहुणा आहे, आणि पैसा असू द्या लांबचा पाहुणा सुद्धा जवळची ओळख काढण्याशिवाय नाही. पैशात किंमत आहे, पैसा कमवा पण नीती जोडण्या धनवंत व्यवहारी उदास विचारे वेचले. आपल्याकडे एक वाक्य कायम सांगत, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या भाग कुणाचा फुटक्यात कवडीचा तळतळाट नसावा. बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. संत सद्गुरू बाळूमामा माहिती, बाळूमामाच्या हातातला 2 नंबरचं प्रवय 3 नंबरची लाईन आहे. नीतीने वागावे कमी नाही होत, उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणे नीतीनं वागा, नीतीनं कमवा, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं वागत असाल, अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. आणि माझे म्हणणे पैसा येऊ द्या, पण पैसा आल्यानंतर प्रथमेश महाराज माणसाला नम्र पण व्हायला पाहिजे. हे मुळी कुटुंबाकडे हा गुणधर्म आहे. पैसा भरपूर, शून्यातून विश्व निर्माण केलं या कुटुंबानं, पण शून्यातून विश्व निर्माण करून सुद्धा आजही वारकरी संप्रदायाची कास सोडली नाही. बाबांच्या पाठीमागे वारकरी संप्रदाय अगदी त्याच ताकदीने ते पुढे चालवत आहे. आजही बाबा जसं प्रत्येक सप्त्याला मदत करायची तसं आजही कुटुंब कुठेही सप्त्याला मदत कमी पडू द्या, ते लगेच तिथे उभा राहत आहे. पैसा मिळवा पण जमिनी उपाय करण्यात. काही काहीला पैशाचा अहंकार आहे, काही काहीला संपत्तीचा आहे, पदाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. पण लक्षात ठेवा, पद प्रतिष्ठा संपत्ती याचा गर्व जास्त काळ टिकत नाही. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आली देवाजीच्या मनात तिथे कोणाचे तरी नाव हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंगर. झोपताना राजा म्हणून झोपला राजा, पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरी पडली. राजाची अवस्था आहे, आपलं कुठं ठिकाणा लावता. हे गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर घेऊन बसवेल ना सांगता येत नाही. प्रमाण तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंग त्याचा. बसलेले आहे का? चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो लेख कमी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे. कारण त्यांना माहिती क्षणाचा चित्र बदलणार आहे. मागचा पुढे पुढचा मागे गर्व कशाचा करायचा. जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खात असतो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या आई त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाचे, ते फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा. वेळ नक्की आपली पण येणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगाली, उपजले लिहिले ऐसे किती किंवा जैसी कर्मे वैसी भरणी. म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. घातलिया भय नरकाने चांगलं कर्म करा, तेच परलोकाला यमाच्या तावडीतून तुम्हाला सोडवण्यासाठी कामाला येणार आहे. बाबा 3 संतांची प्रमाण घेतली. ज्ञानोबाया, ज्ञान देवीला पाया उभारलेली देवालया. माऊली सगळ्या संतांचं म्हणणे जन्म सफल करायचा आहे, भजन करावं लागते. कारण कलियुगी उद्धार किंवा नामसंकीर्तन साधन पैसोके जळतील पापे 2-4 आठवड्याचे जन्मंडळीचे, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण, किंवा आताच्या काळात घेऊ आगविधी येणे नव्हे जिथे आता वाटते देव भेटावा, देवाचं भजन करावं लागते. माऊली आमचा चाललाय संसार, तुमचं म्हणणं भजन. माऊली म्हणतायत आम्ही संतांनी तुमच्या संसाराला कधीच विरोध केला, उलट ठाकात करा. कसा संसार असावे, अशोणी नसावे, भजन करावे. नवे नवे जेवढ्या सायासर बसलेले परमार्थात प्रपंच चाललाय, तेवढ्या सायासर जर आपण परमार्थ करत असेल तर तो विटेवरचा देव काय, त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचा नाही.
पण तेवढ्या 8 तासानं आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. शेवटी मी जाईल निळोबाऱ्याकडे, सगळ्या संतांची प्रमाणे घेते. निळोबाऱ्या, सगळ्या संतांचं म्हणणं आहे जन्म सफल करण्यासाठी भजन करावं लागतंय. तुमच्यासाठी तर तुम्ही तुकोबाईचा धावा केला, पण देव धावून आला. देवाला तुम्ही सांगितलं प्रार्थना वाचून आला शिका, एवढा मोठा अधिकार प्राप्त केला, आम्हालाही या अधिकारात प्राप्त व्हायचा आहे. मग आम्ही जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? निळोबाऱ्या तेच सांगतात अभंगाच्या पहिल्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निळोबाई म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी, पण कोणी ज्यांनी नाम वाचे श्रवण कीर्ती, आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाचं भजन केलं त्यांचं. आतापर्यंत अगदी अभंगाला तंतोतंत प्रमाण देण्याचा प्रयत्न केला. माझ्या हातात फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे. या 15 मिनिटांमध्ये अजून एक मार्ग सांगतो, काळ सार्थक कोणाचा होतो. भजन करावं लागते, त्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाहीच. पण अजून एक सोपा मार्ग, कदाचित शेवट गोड होऊ शकतो, काळ सार्थ होऊ शकतो. ऐका, काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात, परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात, ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. हरिभक्तीबाईंनी देवप्पा महाराज आयुष्यभर इतरांसाठी जगले, पण आज गेल्यानंतर सुद्धा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. किंवा तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची गुणे कीर्ती मागे, पण ही कीर्ती जगात शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं. जगाचे मग कसं जगाला ऐका, चालताना असं झालं आपल्यासोबत हजारांना चालावं, बोलताना असं बोला साच आणि मवाळ विखले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण बोलायचा बोले जेणे बोले विठ्ठलोले. आपण बोलल्यानंतर जगातली माणसं बोलत्याल कौतुक करत्याल नवल नाही, पण आपण बोलल्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा नाचावं, इतकं बोलणं आपलं गोड असावं.
बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्या सोबत हजारानं येऊन बसावं आणि जाताना असं जावं की आपण गेल्यानंतर अख्ख्या परिसराच्या डोळ्यात पाणी यावं आणि हरिभक्ती पारायण देवाप्पा महाराज ज्या दिवशी गेले त्या दिवशी प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल की देवाप्पा महाराजांना जाणं झालं, पण ऐका प्रत्येकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं असेल की आमच्या गावात ज्यांनी सप्ताहाची सुरुवात केली, आमच्या गावात ज्यांनी पारायणाची सुरुवात केली, त्या काळात तर बाबा किती अडचणी होत्या. आताच्या काळात पारायण करणं सोपं झालंय. पैसा लोकांकडे एका मिनिटात महाराज कुठे भेटायला होतोय. दगडागणी महाराज आहे, आता दगडागणी महाराज आहे. फोन केला की ऐन टायमाला कुठलाही महाराज 2 तासात आपल्याला उपलब्ध सुद्धा होतोय. पण त्या काळात सोयी सुविधा नाहीत. महाराज उपलब्ध करायचे, सप्ताह करायचा, पैसा लोकांकडे कमी. ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून देवाप्पांनी जवळ 50 ते 60 सप्ते आपल्या खानापूर तालुक्यामध्ये चालू केले. याला म्हणायचं खऱ्या अर्थाने का म्हणे कामाला द्यायची सरे उत्तमाची होय. 64 गाव आहेत मला वाटतं तुमच्या तालुक्यात. त्यापैकी 59 गावामध्ये देवाप्पा महाराजांनी सप्त्याची मुहूर्त वेळ ठेवली. प्रत्येक सप्त्यामध्ये व्यासपीठ असू द्या, गायनाचं काम असू द्या, देवाप्पा महाराजांनी आयुष्यभर केलं. प्रपंच सांभाळत परमार्थही केला. खऱ्या अर्थानं त्यांनी म्हणावं काल सार्थक केला आमचा काल सार्थक झाला. एवढंच नाही, शून्यातून विश्व निर्माण करून बाबा हळूहळू छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि छोट्या छोट्या व्यवसायातून मोठाच परिवार नावारूपाला आला. आज एक सुपुत्रचे पंचायत समितीचे सभापती होते. एक आमचे वकील साहेब आहेत. म्हणजे एवढा परमार्थ. एक मुलगी, मला वाटतं मुलगी का नात एक डॉक्टर आहे. म्हणजे त्या काळात जिथं मुलीला 7वी पर्यंत शिक्षण सुद्धा दिलं जात नव्हतं, या काळात सुद्धा त्यांनी पुढचा विचार केला आणि आपल्या मुली सुद्धा नातवंड सुद्धा शिकवली. हा दूरदृष्टीचा विचार परमार्थाबरोबर त्यांनी जपला. त्यांनी म्हणावं काल सार्थक केला. आणि आयुष्यभर ज्याला मदत लागेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या या कार्यासाठी मला आज एका व्यक्तीची आठवण होते. बाबा महिला मंडळ तुमच्यातलं उदाहरण आहे. ऐका, मी आज आई बाप जरा कमी सांगणार पण आज त्यांच्या कार्याची मला माहिती घ्यायची. ऐका, 4 जानेवारी 2025 रोजी एका महिलेचं, एका स्त्रीचं तृतीय पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकली तुम्ही नाव? ऐकले का नाव? मी आज सिंधुताई सपकाळ कीर्तन सांगतोय कारण जगली तशी. ऐका, नवऱ्याला टाकून दिलं, बापाच्या दारात गेली, बापाने सांगितलं दिली त्या दिवशी मिली परत माझ्या दारात यायचं. प्रत्येकाच्या दारात जात होते, हात पसरत होते, हात जोडत होते, सांगत होते कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेल आणि पर्यायाने माझं जन्माला आलेलं बाळ सुद्धा जगेल. पण बाबा हे जग इतकं निष्ठुर आहे. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघ जण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो की आमची धर्मसंस्कृती त्यात बदल नाही करता येणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय आणि आलाय त्या कीर्तनाला तर ऐकून झालं. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण म्हणण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. पण घरपुरचा पांढरा तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहायचा नाही. मसन वाट्यात जायची, विसळवरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळतानी करा घ्यायची, त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा वेगळं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आली, जाऊन आई संपूर्ण जीवन तेवढ्या ब्रिज खाली ठिकाणी मरणासन अवस्थेत पडलाय. तो हात म्हणतो कोणीतरी पाणी पाजा रे. तुम्ही जर पाणी पाजलं तर मीही जगेल आणि पर्यायाने माझं छोटस बाळ आहे तुम्ही पाणी पाजा. तो आवाज त्या सिंधुताईने विचार केला, हे सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग? 5 मिनिटात मरशील, रडशील, मेल्यानंतर 5 मिनिटात म्युन्सिपालिटीची गाडी तुझी राख करेल. काय अस्तित्व आहे? तुझा नवरा सुद्धा तुला आकेड्याला द्यायचा नाही, मर नाही आणणार तुला कोणी. पण जाता जाता त्या तहानल्याची तहान मागून जा. बाबा तिने विचार केला, पाणी हातात घेतलं, त्या माणसाला पाजायला लागली. पाजता लक्षात आलं साईच्या पदरात भाकर आहे आणि मेल्यावरती भाकर माझ्यासोबतच जळायची ना. काय करायचं? आई जसा तुम्ही मलिदा करता का तसा तिनं बारका भोगा केला, त्यात पाणी टाकलं, त्या माणसाला खाऊ घातलं. बसलेले परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा 1000 जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आलाय तिथे तर ऐकून जा. अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजे.
आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगात जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि पंढरपूरच्या मालकाला किंमतच आहे नसती. मरण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याला गेली. दगडूशेठ चर्चच्या गणपतीला आपली एकूण एक ममता नावाची मुलगी आनंद दिली आणि मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथ आश्रम स्थापन केला हडपसर जवळ. बाबा मरता मरता जाता जाता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. त्या शिंदूताईने म्हणावं काल सार्थक केला. आम्ही जगायचे तिच्यासारखं जगा. कारण या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हणतात. एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनाधरी पाये वंदित असेल, दुसरी शिंदूताई सत्काळ परत अनाथांची माय नाही. जगायचे त्या ताकदीचं जगा. आणि बाबांनी आयुष्यभर ते केलं. पैसा कमवला, जोडवण्या धन उत्तम व्यवहार, पण उदास विचारे. जो गरजवंत असेल त्याला या मुली कुटुंबाला आतापर्यंत कायम आधारच देण्याचं काम केलंय. म्हणून म्हणावं काल सार्थक केला. मी अजून एक उदाहरण देऊ जाईल. माणूस 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 कुणाला म्हणायचं या व्याख्येपर्यंत आज बरेच जण प्रयत्न करायला लागले जाण्याचा. पण मी माणसाची सोपी व्याख्या सांगून जाईल. ऐका. आपल्याकडे एक भाकर आहे आणि अर्ध्या भाकरीने जर आपली भूक भागते तर राहिलेली अर्धी भाकर ज्याला गरज आहे ना त्याला देण्याची दानत जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर आपण माणूस नाही तर माणूस व्यक्तीपासून खूप दूर. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. माणूस नेमकं कोणाला म्हणायचं ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया का उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई जीता है हंस हंस के, कोई जीता है रोकर. मुश्किल में समझ जाए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. जो दुसऱ्याचं दुःख जाणतो का त्याला म्हणतात माणूस. आज पुन्हा एक व्यक्ती सांगेल आयुष्यभर उद्योग व्यवसाय सुद्धा बाबाने केला आणि पैसाही खर्च केला. आपल्याकडून 1 वर्ष होत आले एका व्यक्तीला जाऊन रतनजी टाटा एवढं मोठं वैभव होतं भारताचं की एखाद्या गरजवंताला गरज लागली ना बाबा, भारतात जर एखादं संकट आलं तर आपल्या संपत्तीपैकी 100% संपत्ती सुद्धा दान करायची ज्यांच्याकडे दानत होती. रतनजी टाटा म्हणतात ज्या दिवशी गेले त्या दिवशी जगातल्या सर्व लोकांची स्टेटस होती या जगातलं सर्वात मोठं रत्न निघून गेलं. पण प्रथमेश महाराज मी सांगेन ज्या दिवशी वर्ष श्राद्धाचा विधी असेल ना त्या दिवशी वर जाताना देव सुद्धा वाकूनच मुजरा करेल की या जगात मी माणूस म्हणून रतन टाटाला पाठवलं पण देवत्वपणाचं कार्य करून रतन टाटा मागले. जगायचंय अशा व्यक्तींसारखं जगा. खऱ्या अर्थानं मी नेहमी बोलत असतो बघा, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहेत ते वैकुंठवासी हरिभक्ती पारायण देवप्पा महाराज कृष्णाजी मुळी, त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे नातू सागरजी बाळासाहेब मुळी, त्याचबरोबर सुपुत्र ॲडव्होकेट बाबासाहेब देवप्पा मुळी, सुनबाई सौ सुरेखाताई बाबासाहेब मुळी, एक सुपुत्र कैलासवासी आहेत बाळासाहेबजी देवप्पा मुळी, सुनबाई श्रीमती सुवर्णताई बाळासाहेब मुळी आणि नातू संदीपजी बाबासाहेब मुळी उर्फ दादा. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आज देवप्पा महाराजांना जाऊन बराच काळ होत आहे पण तरी सुद्धा त्यांची जन्मशताब्दी 100वी पूर्ण व्हावी या हेतूने त्यांच्या कुटुंबाने हा गोड कार्यक्रम आयोजित केलाय. मी थोडे वेगळ्या भूमिकेचे बोलणारे ऐका. आज ते या जगात नाहीत पण किती रूपाने या जगात शिल्लक आहे. मी नेहमी बोलत असतो आई ऐका. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती, ज्याचा आजोबा गेला त्याला आजोबाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव कमी आपल्याला जाणवत नाही पण एकदा का माणसं निघून गेली ना मग डोळ्यात किती पाण्याने गेलेली माणसं मागे आणता येत नाही. हे माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल पण एकदा का माणूस माथ्यावर गेला पुन्हा दिसत नाही. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना तुम्हाला पुन्हा आहे असा तुम्ही पुन्हा सोनाराकडे जाऊन बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा आहे असा त्या व्यक्तीला दाम दुप्पट रक्कम देऊन महागारी देऊ शकता. पण एकदा का माणूस गेला ना अजून महागारी आणायची सोय नाही. गोल गोल गई हुई कभी वापस नहीं आते.
माझ्याकडे लक्ष द्या. गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हे, बार बार मारते. आता देवाप्पा महाराज माघारी येणार नाही, पण त्यांच्या आठवणी गावांच्या तालुक्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. आज प्रत्येक तालुक्यातल्या गावामध्ये त्यांचा बॅनर आहे, गावाला शोधांचा लावलेला आहे. ते आमच्या गावाचं पारायण चालू केलं, आज त्यांची जन्मशताब्दी. जगायचे तर असं जगा. आता बाई आईचं कौतुक बऱ्याच जणांनी केलं. आई प्रेम करते यात आम्ही कधी दुमत बांधच नाही. लेकुराची हित आहे माऊलीची जित, आईशी कळवळ्याची जाती काही आम्हाला किंवा जिचे प्रिय बाळ प्राण तियेचा विकर आईचा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकच. प्रथमेश म्हणाच आई प्रेम करते दुमतच नाही, पण आईपेक्षाही जो कापरभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आईला 1 रुपया हवा मारल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून येणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप आम्ही सहजी सोडलेलो. आईला भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र बापाने दुसऱ्याच्या बाणावरती केली, ते बापाला मात्र आम्ही कायमच विसरतो. हे ऐका, महिला मंडळ तुम्ही काय म्हणत असता कौशल्येचा रामबाई, कौशल्येचा राम. ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्या माता डाय मोकून रडते, रामापुढे वळते, रामा नको ना जाऊ वनवासाला. आणि तू वनवासाला गेला तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला तर बाप जगायचा नाही रे. आणि झालंय तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत पुत्रयुगात प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आलं नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजे, ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येतं, आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, आई वाचून या लेकराची दशाची माझी तळमळते, खरी आईची माया ज्याला नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, एक माझे आई ग, एक माझे ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. इन माझे आई ग, इन माझे आई ग, राम राम. आई प्रेम करते तो म्हणत नाही, पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐट राहून समुद्राच्या पैत्र्यावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाळा हातला, ओटामध्ये हसू झरे कनावा कला. घडीभर तू थांब गया ऐक त्याची धापर, लया बगर हाय गयार उमगाया बापर, उमगाया बापर. लया बगर हाय गयार उमगाया बापर, उमगाया बापर.
किती प्रेम बाप करतो नाही करते 4-5 मिनिटात सांगतो आणि माझं कीर्तन थांबवतो. ऐका, काल परवाची घटना आहे ती. आता काल परवाची घटना आहे प्रथमेश महाराज आमच्या भागातली बारामतीतली. हायवा भरधाव वेगाने रस्त्याने चालत होता. तो हायवा जात असताना एक बाप आपल्या 2 मुलीला गाडीवरती घेऊन चालला होता. सगळ्यांनी बघितले असेल इंस्टाग्राम. थांबायचे का? 2 मुलींना आपला बाप घेऊन निघाला होता. नेमकं जात असताना अचानक बाबा त्या हायवा खाली त्या बापाची गाडी गेली आणि बापाचं इथून खाली पोटाच्या खाली काही शिल्लक राहिलं नव्हतं. इथून खाली चिखल बघितलाय तुम्ही? चिखल बाहेर रस्त्याला बघायला येतात. गाडी पुढे जाऊन महाग घेत असताना त्या माणसाच्या अंगावर अगदी जसे चिखलाचे लग्न बाहेर पडतात का तसं मांसाचे तुकडे बाहेर पडायचे त्या माणसाचे. अगदी एक क्षणही जगेल अशी अवस्था जीवनात राही नाही. एक क्षणही जगायला नव्हतं पाहिजे. माझं तुम्हाला नव्हतं, इतकी भेट नव्हती बाबा. पण ती माणूस जगला आणि तो माणूस 2 मिनिटं सांगत होता. असे हात ठेवले होते, डोकं वर केलं होतं आणि अख्ख्या जमले त्याच्याकडे सोडायला सांगत होता, ए ऐका, मी म्हणणार आहे, मी संपणार आहे, मी मेल्या जमा शिल्लक काही राहिलं नाही, पण ऐका ना, माझ्या 2 मुली बाजूला पडल्या. अरे मी मेलो तरी चालेल, पण माझ्या 2 मुलीला दवाखान्यात जाऊन त्याच्यावरती उपचार करा, माझी मुली जगल्या पाहिजे. इतकं जो प्रेम करतो त्या व्यक्तीला बाप म्हणतात. मरणाच्या दारेत उभा आहे तरी सुद्धा मुलांची चिंता बाप करी जोडी. लेकुराची ओळी आपुली उरवंडी वाढवणी, एकाएकी केला विरासीचा धनी, कडे वागवणी भारखांडी. बाबा हे कमी, याच्या पुढचं सांगतो. मुलगाही मरतोय आणि 2 नातीही मरतात. हे दुःख सहन न झाल्यामुळं त्या आजोबानं सुद्धा दुसऱ्या दिवशी आपला प्राण सोडला. याचे इतकं बापाचं प्रेम अजून काय पाहिजे? आई किती प्रेम करते ऐकायचे आहे ना? ऐका. दवाखान्यात अशी परिस्थिती निर्माण झाली, बाळंतला एक लेख गेली आणि आई बाळंत या शब्दाचा अर्थ असा यदा कदाचित बाळ किंवा अंत. अशा घटना अनेक करतात. बाळंत होताना स्त्रीचा अंत होतो. डॉक्टरांना सगळ्यांना सांगितलं, हे बाळ फिरलंय, पोटातलं पाणी कमी झालं, एकतर बाळाची आई जगेल किंवा बाळ जगेल पोटात. डॉक्टरांना त्या मुलीच्या बापाला विचारलं, अशी परिस्थिती आहे, एक तर आता तुमची मुलगी जगवता येईल किंवा तिच्या पोटातला तुमचा नात जगवता येईल, नाती जगवता येईल, काय असेल ते बाळ जगवता येईल. आजोबानं बापाने एका क्षणाचा विलंब न करता सांगितलं, डॉक्टर माझी मुलगी जगली पाहिजे, नातू काही पूर्ण होईल. नवऱ्याकडे गेला, एक तर तुमची पत्नी जगेल किंवा तुमच्या पत्नीच्या पोटातलं तुमचा बाळ जगेल, तुमचा अंश जगेल. त्यावेळेस त्या नवऱ्यानं उत्तर दिलं, डॉक्टर आताशी सुंदर आयुष्याला सुरुवात झाली आहे, आताशी कुठेतरी आम्ही सुखी संसाराचे स्वप्न रंगवले, पहिलंच बाळ जन्माला येत नाही, आयुष्यभर साथ देण्याचा विचार केलाय, पती पत्नी आम्ही, ऐका ना, बाळ काही पुन्हा जन्माला येईल, पण माझी बायको जगली पाहिजे, कारण ती संसाराची सहवाशी नाही. आता डॉक्टर आयसीयू मध्ये गेले, त्या महिलेला स्ट्रेचर वरती झोपवलाय आणि झोपवल्यानंतर डॉक्टरांना भुलीचे इंजेक्शन भरलंय आणि आता भूल देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण भूल देण्याच्या आधी डॉक्टर त्या महिलेला विचारतायत, आई ताई अशी परिस्थिती निर्माण झाली, बाळ फिरलंय, पाणी कमी झालंय, जळण करू नाही का, एकतर तुम्ही जगाल किंवा तुमच्या पोटातलं तुमचं बाळ जगेल. त्यावेळेस त्या स्त्रीनं त्या महिलेने एका मिनिटाचाही विलंब न करता डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर ऐका ना, माझ्या जवळच्या व्यक्तीने काय सांगितलं असेल मला माहित नाही, त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून म्हणत असतील मी जगली पाहिजे. मग डॉक्टर मी सांगितले घरात मी बाळाचे आहे. डॉक्टर 25-30 वर्ष आयुष्यातली जगून झाली, त्या जगातली चांगली वाईट लोक मी बघितले, पण डॉक्टर ऐका ना, आता मी गेले तरी जास्त काही फरक पडणार नाही, पण माझा अंश माझ्या पोटात आहे आणि तो या जगात येण्याचा प्रयत्न करतो. त्याला हे जग पाहायचं आहे, त्याला या जगातले लोक पाहिजे, त्याला अनेक अनुभव घ्यायचे आणि त्याला बाहेर येण्याच्या अगोदर मी नाही मारू शकत. डॉक्टर ऐका, मला मारू द्या, मी संपले तरी चालेल, मी मेले तरी चालेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. बाबाची एवढी प्रेम करते ना, त्या व्यक्तीला आई म्हणतात, त्या व्यक्तीला आई म्हणतात. या जगात आई बाबा इतकं प्रेम कोणी करत नाही. संत करतात, संतांचे उपकार अनेक आहेत, पण नात्यातलं प्रेम बघायला गेलं तर आई बाबा एवढं कोणाचं प्रेम नाही. लोक आमच्यासारख्याला विचारतात, महाराज तो विद्यावरचा पांडुरंग मला बघायचा, अरे सोपा आहे, हजारो वर्ष लोकांना जन करू घालत, त्याच्या स्वप्नात नाही, आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही. आणि प्रथमेश महाराज, निखिल महाराज भेटत नाही असं नाही, आजही त्या ताकदीची माणसे की देव त्यांच्याशी बोलतो,
आज ही त्या ताकदीची माणसं आहे. देव भेटतो पण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आजही देव भेटतो पण फक्त आपलं अंतर्गत त्या ताकदीचं बाहेर. पण मी एक सांगेन, तो विजेवरचा मालक बघायचं म्हटलं लय पुण्य करावं लागत. पण या जगात दोन देव असेल जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. ते दोन देव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. आई बापाची सेवा करा पण पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. या मुली कुटुंबानं आयुष्यभर आपल्या बापाची सेवा केली. वडिलांना सुद्धा देवाप्पा महाराजांना सुद्धा आयुष्यभर समाजाची सेवा केली. मुलांना योग्यतेचं बनवलं, अधिकारी बनवलं. आज हे कुटुंब राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक क्षेत्रात खऱ्या अर्थानं वेगळ्या उंचीवरती गेला असेल तर ते खऱ्या अर्थानं देवाप्पा महाराजांचे आशीर्वाद आहे. निश्चित आज तुमच्या घराचं पंढरपूर झालंय असं म्हणायला काही अडचण नाही. कारण देवाप्पा महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आणि आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ गावामध्ये पंढरपूरच्या मालकाचं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये मूर्तींची प्राण प्रतिष्ठान कळशावरून सोहळा केला आहे. आपल्या घरी पंढरपूरचा पांडुरंग आणला. आयुष्यभर समाजासाठी जगले, आयुष्यभर गावासाठी जगले. अनेक गावांमध्ये पारायणाची सुरुवात असेल, सप्ताहाची सुरुवात असेल खऱ्या अर्थाने त्यांनी केली. शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या जगातून आज जाऊन बरेच वर्ष झाले. पण आज निश्चित गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मोरी कुटुंबाचं नाव देवाप्पा महाराजांच्या माध्यमातून या जगात चिरकाल अंमलात राहणार आहे. आपल्या तालुक्यात अंमलात राहणार आहे. करायचंय असं कार्य करा, करायचंय भजन करा. आयुष्यभर मुळी महाराजांनी भजन केलं आणि भजनाची साधना करून आपला शेवट गोड केला. आज म्हणत असतील याचसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एवढं बोलून सुद्धा एखादं म्हणत असेल महाराज नाही चांगलं जगलो, नाही भजन केलं तर मग मी काय करणार. हे